आत्ताच आपण बघितलं मुरलीधर मोहोळ यांचे बॅनर्स झळकताना पाहायला मिळत आहेत. एकतर अजून निकालालाही 3 दिवस बाकी आहेत, एक्झिट पोलचे आकडे आलेले नाही आहेत, मात्र हा अति आत्मविश्वास पाहायला मिळतोय भाजपकडनं. हे अनेक ठिकाणी होईल. हे फक्त पुण्यात किंवा मोहोळ करतात अशातला भाग नाही. राज्याच्या पण अनेक ठिकाणी असे काही बॅनर पोस्टर समोर आल्यास आपल्याला 2-3 दिवसात पाहतो आहोत. आणखी आजपासून पुन्हा नव्यानं तेच चालू होईल. हे ठीक आहे, हे पोस्टरिंग आहे, हे कुणीही करणार. माझ्या मते त्यात ओव्हर एडिंग करायचं काही कारण नाही. आणि मोहोळना थोडा आत्मविश्वास असला तर त्यात काही गैर पण नाही, एकूण पुण्यातलं वातावरण बघितलं तर. त्यामुळं त्यांच्या बॅनरवर खूप त्याच्यावर काही अर्थ लावायचं काही कारण नाही. त्याच्यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्रातल्या राजकारणावर जी चर्चा आपण करतो आहोत, तर भारतीय जनता पक्षानं जे काही महाराष्ट्रात घडवलं ते केवळ बदला घेणं एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. एकूण पश्चिम भारतामध्ये, ज्या पश्चिम भारताचा भाग महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये भाजपची रचना ही कायमस्वरूपी भाजप आणि काँग्रेस हे 2च पक्ष असले पाहिजेत. तिथं प्रादेशिक पक्षांना फारसं स्थान असताच कामा नये, या दिशेनं कामाकामान निघाली. आणि त्या वाटेमध्ये महाराष्ट्रात एक तर शिवसेना, मग ती पूर्वी बाळासाहेब ठाकरेंची असेल आणि आता उद्धव ठाकरेंची असेल, ही शिवसेना ही हिंदुत्वाच्या एकूण मतपेढीतला वाटेकरी म्हणून, आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार हे त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारची बलस्थानं आहेत पवारांची, तर त्यामुळे हे भाजपच्या वाटचालीतले महाराष्ट्रातले कायमचे अडथळे आहेत. ते सातत्याने किमान मागची 30 वर्ष या अडथळ्यांची कमी अधिक प्रमाणात, म्हणजे युती एकत्र असताना सुद्धा भाजपला या अडथळ्यांची लढावं लागते. तर हे अडथळे कधीतरी निर्णायकपणे दूर केले पाहिजेत, या भूमिकेतून हे राजकारण घडवायचा प्रयत्न झाला. फक्त मुद्दा भाजपसाठी शिवसेनेनं काय केलं, पवारांनी काय केलं असं नाही. कारण यापेक्षा वाईट वागणूक नितीश कुमार यांनी भाजपला दिली आहे. यापेक्षा वाईट शब्दामध्ये चंद्राबाबू नायडू मोदींविषयी भाजपविषयी बोलले आहेत. तरी पण नितीश कुमार यांची पुन्हा पुन्हा भाजप जुळवून घेतो आणि नितीश कुमार यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा देऊन जुळवून घेतो. किंवा चंद्राबाबूंसाठी दाळं बंद केली असं म्हटलेलं भाजप नुसती दाळं उघडत नाही, तर चंद्राबाबूंच्या टर्म्सवर सगळी तडजोड स्वीकारतो. पण महाराष्ट्रात शिवसेनेची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद स्पष्ट दिसत असताना सुद्धा त्यांना बाजूला करतो. याचं कारण आपली ताकद वाढली आहे आणि मोदी शहा यांच्यासारखी 2 आयकॉन आपल्यासोबत आहेत. हीच वेळ आहे की ज्या प्रकारचं दीर्घकालीन राजकारण करायचं आहे त्याच्यासाठी डाव टाकण्याची. यातून हे घडलं आणि ते घडल्यानंतर लक्षात येतं की ते जसं भाजपनं ठरवलं त्याच दिशेनं जात नाही. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे फॅक्टर येत आहेत आणि ते राजकारण काही प्रत्यक्षात येताना दिसत नाही. त्यामुळं आत्ताची निवडणूक ही इंटरेस्टिंग आहे ती त्यामुळं. अगदी हाच मुद्दा आहे की शीतल मॅमला मला प्रश्न आहे की भाजप अल्पकाळाचं राजकारण किंवा तडजोडी कधीच करताना पाहायला मिळत नाही, त्यात मोठा दीर्घकालीन विचार असतो. आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणात जे काही घडलंय त्याच्यात एक दीर्घकालीन विचार असल्याचा पाहायला मिळतोय का? आणि त्याच्यात शिंदेंची कसोटी लागणार आहे, पवारांची, अजित पवारांची कसोटी लागणार आहे. नक्कीच मला वाटतं की नानिवडेकर मॅमनी जे उत्तर दिलं आणि त्यानंतर श्रीराम पवार सरांनी जोड दिली, त्याच्यात एक वाक्य, काही मुद्दे मी माझ्याकडनं ऍड करते की महाराष्ट्रामध्ये झालेल्या या प्रयोगामध्ये मला असं वाटतं की भाजपसाठी कुठेतरी महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाल्यानंतर राज्यभर किमान महाराष्ट्रापुरता तरी एक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असता जर हा नवा प्रयोग अंमलात आला नसता. कारण 2019च्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आपण अनुभवलेल्या आहेत आणि त्यानंतर झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग अनुभवलेला आहे. अशा वेळी भाजपला आव्हान देता येऊ शकतं ही भावना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, जनतेमध्ये तोपर्यंत आली होती का नाही हा मुद्दा, म्हणजे त्याच्यासाठी काही डेटा आपल्या हातात नाहीये, पण नक्कीच नेत्यांमध्ये आणि राजकारणामध्ये ती आलेली होती. ती भावना त्यांनी या निमित्ताने मोडून काढली. यामध्ये सगळ्यात मोठं जे बळ मिळालं ते भाजपला पक्ष म्हणून बळ मिळालं. राजकीय रचना त्यांची इंटॅक्ट राहिली. आता येऊयात आपण लोकसभेच्या निवडणुकीकडे. तर पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ज्या पद्धतीने आता 24च्या निवडणुका होत आहेत आणि 48 लोकसभा मतदारसंघ जेव्हा आपण बघायला जातो तर भाजपने आपला बेस कुठेच सोडलेला नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ रावेरची जागा, सलग 3 निवडणुका ती जागा किंवा 3 पेक्षा अधिक निवडणुका ती जागा भाजपच लढत आलेलं आहे. या उलट एका निवडणुकीत तिथे काँग्रेस होतं, एका निवडणुकीत तिथे राष्ट्रवादी होतं. आता राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर तिथे एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहे. अशा वेळेस जेव्हा आपण पूर्ण 48 मतदारसंघांचं विश्लेषण करतो तर भाजपचा वोट बेस हा इंटॅक्ट राहतो किंवा त्याच्यामध्ये वाढ होते, कारण ते सलग तिथे निवडणूक लढत आलेले आहेत लोकसभेची.
असं आघाडी जेव्हा फक्त होतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पण राहिलेलं नाहीये. किमान 15 ते 20% मतदारसंघ असे आहेत की तिथे कधीतरी राष्ट्रवादी, उदाहरणार्थ वर्धा म्हणजे एक रावेर एक उदाहरण झालं, वर्धाचं एक उदाहरण झालं, अमरावतीचं एक उदाहरण झालं. तर असं काँग्रेस राष्ट्रवादी झालं, पण ते एकच म्हणजे किंवा त्यांची आयडिओलॉजी किंवा त्यांच्यात काही कॉमन फॅक्टर होता. पण आता जेव्हा तिथे पूर्ण नव्याने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जॉईन झालेला आहे, ठाकरे जॉईन झालेले, तर त्यावेळेस आता महाविकास आघाडीची गणितं कशी राहतील ते आपल्याला निकालातनं दिसेल. पण मला वाटतं की स्वतःचा पक्ष आहे, तो पक्ष आहे, ती राजकीय रचना टिकवून आहे आणि आता ज्या पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे गेले त्यामुळे नक्कीच आपला वोट बेस पण त्यांनी टिकवलेला आहे. त्याला कुठे ते कुठेतरी बाजूला जातोय त्यांचा वोट बेस, असं पूर्ण 48 मतदारसंघांचं विश्लेषण करताना आपल्याला अजिबात जाणवत नाही. त्यामुळे जेव्हा 6 पक्षांचा विचार होईल स्वतंत्रपणे तेव्हा सगळ्यात जास्त ह्या रचनेचा लाभ हा भारतीय जनता पक्षालाच होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे ही राजकीय रचना, तडजोड त्यांच्या शॉर्ट टर्म पण फायद्याची आहे आणि येत्या काळामध्ये त्यांच्या लॉंग टर्म फायद्याची पण ती ठरली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. अगदी. आणि या लोकसभेच्या निकालावरच हे सगळं बेरजेचं जे राजकारण भाजप करत आलंय ते विधानसभेच्या दृष्टीनं कसं पोषक ठरतं भाजपसाठी हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. एक